नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्ही आजपर्यंत अनेक अमावस्या पाहिल्या असतील, पण 15 तारखेला येणारी ही अमावस्या तुमच्या आयुष्याचं सोनं करू शकते. हो मंडळी, 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन कठीणातील कठीण इच्छा देखील एका रात्रीत पूर्ण करण्याचा महासुयोग या दिवशी घडत आहे. मंडळी, भगवान शिव तुमच्यावरती अत्यंत प्रसन्न होणार आहेत. विचार करा, जर काही न करता फक्त आंब्याच्या पानांचा एक अत्यंत प्रभावी उपाय तुमच्या नशिबाचे कुलूप उघडू शकत असेल, तर हा व्हिडिओ स्किप करण्याची चूक तुम्ही कशी करू शकता? हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर चॅनेलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल. आणि मंडळी, तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. माझ्या मित्रमैत्रिणींनो, आता आपण त्या विषयाकडे वळूया. 15 तारखेला म्हणजेच सोमवारी आलेली ही अमावस्या सोमवती अमावस्या. या सोमवती अमावस्येला वैशाख अमावस्या देखील म्हटले जाते. या दिवशी वैशाख महिन्याची समाप्ती होऊन ज्येष्ठ महिना हा सुरू होणार आहे. या वैशाख अमावस्येचा प्रारंभ 12:12 होणार आहे आणि समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 तारखेला सकाळी 8:32 होणार आहे. आणि म्हणूनच मंडळी, ही अमावस्या तिथी 2 दिवस साजरी केली जाणार आहे. परंतु आपल्या अमावस्येचे जे काही उपाय आणि सेवा करायच्या आहेत तर त्या सोमवारीच करायच्या आहेत, कारण सोमवारी संपूर्ण दिवस अमावस्या तिथी ही असणार आहे. आणि म्हणूनच मंडळी, या दिवशी आपल्याला जे काही उपाय आणि सेवा आहेत तर त्या करायच्या आहेत. अमावस्या तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये येते, परंतु सोमवारी येणारे या दिवसाचे खूप महत्त्व आहे. अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात. मंडळी, अमावस्या हा दिवस वाईट नसून अत्यंत शुभ मानला जातो. तर पहा, आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन हे देखील अमावस्येच्या शुभ मुहूर्तावरती करत असतो. मग हा दिवस वाईट कसा असू शकतो? फक्त या दिवशी तांत्रिक क्रिया करणारे लोक जे असतात तर ते जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. तर मंडळी, तांत्रिक क्रिया करत असतात कारण पृथ्वीवरती संपूर्ण अंधार असतो आणि अंधारामध्ये ज्या तांत्रिक क्रिया केल्या जातात बघा मंडळी, म्हणूनच पृथ्वीवरती सकारात्मक ऊर्जेसोबतच नकारात्मक ऊर्जा देखील तेवढीच प्रवाहित असते. आणि त्यामुळे याचा वाईट परिणाम जो आहे तर तो खास करून लहान मुलांवरती, आजारी व्यक्तीवरती होत असतो. आणि म्हणून सर्वांना हा दिवस वाईट वाटतो. परंतु खरं तर पहा, या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय आणि सेवा जर केल्या तर त्याचा आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगला परिणाम घडत असतो. कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते आणि याच दिवशी जर आपण उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चित फळ प्राप्त होते. मंडळी, ही सोमवती अमावस्येचं सर्वश्रेष्ठ मानली जाते आपल्या हिंदू धर्मात. त्यामुळे या अमावस्येला महत्त्व दिले आहे. माझ्या बंधू भगिनींनो, हा दिवस भगवान शिव आणि पूर्वजांना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवला जातो आणि त्यांच्या आत्म्या शांतीसाठी पिंडदान केले जातात. या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवून प्रसन्न केले जाते. असे मानले जाते की यामुळे पितरांना मोक्ष मिळतो आणि ते त्यांच्या वंशांना आशीर्वाद देतात. सोमवार हा महादेवाला समर्पित दिवस आहे आणि या दिवशी महादेवाची उपासना केल्याने मनाला शांती मिळत असते. जीवनात सुख समृद्धी येते. सोमवती अमावस्येला दान केल्याने, पूजा केल्याने पापांचा नाश होतो. माझ्या मित्रमैत्रिणींनो, तशाच सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात. अमावस्या ही तिथी माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांना देखील समर्पित आहे. त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आता तुम्ही म्हणाल, आम्ही सोमवारी आंब्याच्या पानांचा उपाय काय करावा, कसा करावा? तर ऐका, हा उपाय तुम्ही सोमवारी दिवसभरामध्ये कधीही करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा आंब्यांचा उपाय करायचा आहे. मंडळी, धार्मिक विधीमध्ये आणि शुभ कार्यामध्ये आंब्याच्या पानांचा वापर केला जातो, कारण त्यांना शुभ आणि पवित्र मानले जाते. या पानांचा वापर हनुमानांना, महादेवाला देखील प्रसन्न करण्यासाठी केला जातो. मंडळी, आंब्याची पानं ही देवांच्या अवयवाचे प्रतिनिधित्व करतात. आंब्याची पानं ही देवा लक्ष्मीचे एक शक्तिशाली प्रतीक देखील मानली जातात, जी समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक आहे. या आंब्याच्या पानांचा संबंध भगवान श्री गणेशाशी आहे, जे भगवान शिव आणि माता पार्वतीचे पुत्र आहेत. मंडळी, आपल्या पुराणात असे म्हटले आहे की या दिव्य भावंडांना आंब्याची विशेष आवड होती आणि म्हणूनच कोणत्याही पूजेमध्ये आंब्याची पानं जी आहेत तर ती वापरली जातात. हिंदू धर्मात आंब्याची पाने ही अत्यंत शुभ मानली जातात आणि म्हणूनच या झाडाच्या पानांपासून ते लाकडापर्यंत पूजा केली जाते.
आंब्याच्या पानांना उपयोगी हा शुभ कार्यामध्ये सुद्धा होतो. तसेच या दिवशी आपण काही उपाय जर केले तर या उपायाने जीवनातील सर्व समस्या आणि त्रासापासून मुक्ती देखील मिळते. भाग्य उजळण्याशिवाय वास्तुदोष दूर करण्यासाठी देखील आंब्याच्या पानांचा हा उपाय प्रभावी ठरत असतो. मंडळी, या दिवशी आपण हा उपाय जर केला तर आपण आर्थिक आणि इतर संकटातून मुक्त देखील होऊ शकतो. तसेच मित्रमैत्रिणींनो, आर्थिक समस्यासह इतर संकटांमुळे त्रस्त असाल तर संकट देखील दूर होतात. जर तुमच्या घरामध्ये काही नकारात्मक शक्ती असेल, तुमच्या घरामध्ये काही दोष असेल, इडापिडा असेल, घराला कोणाची तरी नजर लागली असेल, करणी-बाधा केली असेल आणि यामुळे तुमच्या घरामध्ये सतत भांडणे होत असेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही, घरामध्ये आजारपण आहे, कुठलेही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही किंवा कुटुंबामध्ये सतत संकट, दुःख, अडचणी येत असतील तर या दिवशी मी तुम्हाला एक उपाय सांगते, तर तो आवर्जून करायचा आहे. मंडळी, उपाय करण्यासाठी तुम्हाला 11 आंब्यांची पानं जी आहेत तर ती आणायची आहेत. स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. प्रत्येक पानावरती तुम्हाला जय श्रीराम असे कुंकुमाने लिहायचे आहे. कुंकू घ्या, कुंकामध्ये पाणी टाका, त्याला गंध तयार करून प्रत्येक पानावरती जय श्रीराम असं लिहायचं आहे. यानंतर या 11 पानांचं तुम्हाला एक तोरण बनवायचं आहे आणि मंडळी, हे तोरण आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. त्यामुळे नकारात्मक शक्ती ही आपल्या घरापासून दूर राहील आणि घरात सुख समृद्धी येईल. अमावस्येच्या दिवशी हे तोरण तुम्ही लावल्यानंतर फक्त 2 दिवस तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवायचं आहे. ते सुकल्यानंतर लगेचच काढून तुम्हाला बघा निर्मल्यामध्ये विसर्जित करायचं आहे. बघा, जेव्हा आपण हे तोरण लावतो तेव्हा त्यामधून खूप जास्त सकारात्मक ऊर्जा येत असते, परंतु तेच तोरण सुकल्यानंतर, वाळून गेल्यानंतर यातून नकारात्मक ऊर्जा सुद्धा येत असते. म्हणून मंडळी, जोपर्यंत ते चांगलं फ्रेश आहे तोपर्यंतच ठेवायचं आहे आणि सुकलेलं तोरण हे कधीच घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवू नये. त्यामुळे आपल्या घरामध्ये दोष निर्माण होऊ शकतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे. उपाय दुसरा, पैशांची चणचण आणि महादेवाची सेवा. त्याचबरोबर ही सोमवार आहे मंडळी, बघा भगवान महादेवांना समर्पित असणारा दिवस आहे. जर तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या असेल, कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, तुमच्याकडे हवा तसा पैसा येत नसेल किंवा पैसा आला तरी तो टिकत नसेल, उद्योग व्यवसाय आणि तो चांगला चालत नाही, सतत इतरांकडून तुम्हाला उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती एखादा कर्ज आहे, तर यासारख्या सर्व आर्थिक समस्या असेल तर मंडळी, या दूर होण्यासाठी तुम्हाला 11 आंब्यांचं पान घ्यायचे आहेत. स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. एकावरती एक तुम्हाला ही 11 आंब्यांची पानं ठेवून त्याला धाग्याने बांधून घ्यायचं आहे. यानंतर थोडंसं मध आणि बघा मधामध्ये तुम्हाला एक पान बुडवायचं आहे. अगदी थोडं थोडं मध या पानांच्या शेंड्याला लागेल असं मध तुम्हाला त्या पानांवरती लावायचं आहे आणि यानंतर ही 11 आंब्यांची पानं एका तांब्याच्या कलशात भरून तुम्हाला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. या दोन्हीही वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. मंडळी, महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम हे जल शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि ही आंब्याची 11 पाने बघा मधामध्ये बुडवून तुम्हाला शिवलिंगावरती, जिथे अशोक बघा सुंदरीचे स्थान आहे, तर तिथे तुम्हाला अर्पण करायचे आहेत. या उपायाने पैशासंबंधित सर्व समस्या दूर होतात आणि घरात सुख शांती नांदत असते. मंडळी, अशोक सुंदरी ही भगवान शंकरांची मुलगी आहे आणि ती एक देवी आहे. म्हणूनच जर या दिवशी आपण ही पान जर तिथे अर्पण केली तर आपल्या सर्व आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते. मंडळी, उपाय तिसरा, शत्रूंचा त्रास आणि हनुमानजींची कृपा. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी आपण भगवान हनुमानजींची देखील पूजा करत असतो. मंडळी, हनुमानजींना सिंदुरीची पानांची माळ देखील या दिवशी अर्पण केली जाते, परंतु या दिवशी तुम्हाला हनुमानजींच्या या पूजेसोबतच जे आंब्याची पानं जी आहेत तर ती सुद्धा अर्पण करायची आहेत. 2 आंब्याची पानं घ्यायची आहेत. त्या पानांवरती चंदनाने जय श्रीराम लिहायचं आहे आणि ही पानं तुम्हाला हनुमानजींना अर्पण करायची आहेत. मंडळी, जर तुम्ही या अमावस्येला हा उपाय जर केला तर हनुमानजींची कृपा तुम्हाला प्राप्त होते आणि तुमच्या जीवनातील सर्व संकट हे देखील दूर होतात. जर तुमच्यावरती संकट येत असेल, शत्रूंचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल, शत्रू तुमच्यावरती गुपित वार करत असेल, तर तुम्ही हा उपाय अमावस्येच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता. उपाय चौथा, तांत्रिक मंत्र आणि घराचे शुद्धीकरण. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे. एक ग्लासमध्ये थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे. त्यामध्ये एक तुम्हाला आंब्याचं पान ठेवायचं आहे आणि या आंब्याच्या पानाने हे गंगाजल
ते आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहे. जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर शुद्ध पाणी एका ग्लासमध्ये घ्यायचं आहे. मंडळी, त्यानंतर आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. आपल्या करंगळीजवळचा बोट म्हणजेच अनामिका बोट हे असतं ना, तर ते तुम्हाला माहीतच असेल, त्या ग्लासमध्ये त्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि एक वेळा बघा तारक मंत्राचे पठण करायचे आहे. हे पाणी अभिमंत्रित करायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी तुम्हाला त्या आंब्याच्या पानाने तुम्हाला घरामध्ये शिंपडायचं आहे. यामुळे आपलं घर जे आहे तर ते पवित्र होतं. आंब्याची पानं देखील पवित्र मानली जातात आणि त्यामुळे जर आपण हा उपाय जर केला तर आपल्या घरातले सर्व दोष नाहीसे होतात. घरात सुख समृद्धी नांदते, जास्त प्रमाणात सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते आणि आपलं घर हे पवित्र राहते. तर अशा पद्धतीने तुम्हाला आंब्याच्या पानांचे हे अत्यंत प्रभावी उपाय जे आहे तर ते सोमवती अमावस्येला करायचे आहे. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझ्या बंधू भगिनींनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तसेच आपल्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अमावस्याबद्दल भरपूर व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. तर त्याचा पण तुम्हाला खूप फायदा होईल, ते पण तुम्ही चेकआउट करा. तसेच तुम्हाला पुढचा कुठला व्हिडिओ पाहिजे आहे ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमची काही तक्रार असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी सगळ्यांना रिप्लाय करते. धन्यवाद मंडळी. श्री स्वामी समर्थ.